गॅस रिफिलिंग करताना भीषण स्फोट, सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही। पुण्याच्या ग्रामीण भागातील चाकण, शुक्रापूर, मानगावर, श्वेन, पिंपळगाव आणि मोहितेवाडीच्या दरम्यान आज पहाटे 5च्या सुमारास गॅस कॅप्सूल कंटेनरमधून गॅस चोरी करताना भीषण स्फोट झालाय। सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही। या स्फोट्समध्ये एक हॉटेल, 2 ट्रक आणि गॅस कंटेनरचं मोठं नुकसान झालंय। या आगीवरती नियंत्रण मिळवण्यात आलं असून पिंपरी चिंचवड पोलीस शोध घेत आहेत। मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार घरगुती वापराच्या छोट्या गॅसमध्ये या कंटेनरमधून अवैधरित्या गॅस रिफिलिंग करण्याचं काम सुरू होतं, तेव्हा गॅस गळती होऊन हा स्फोट झाल्याचं कळतंय। या स्फोटाच्या धक्क्यानं आसपासच्या घरांचे देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय। सदरची जी घटना, एक गॅसचा जो टँकर आहे त्याचा स्फोट झालेला आहे। पहाटे 4:30-5च्या दरम्यानची घटना आहे। त्याच्यामध्ये आजूबाजूला पार्क केलेल्या 2 ज्या ट्रक आहेत त्यांचं नुकसान झालेलं आहे आणि जो इथे हॉटेल आहे धाबा, त्याचंही काही नुकसान झालं आहे। आजूबाजूचे घर आहेत त्यांचं देखील काही नुकसान झालेलं आहे। तर स्फोटाचं जे मुख्य कारण आहे तिथे काही गॅस सिलेंडर वगैरे दिसत आहेत, त्याच्यामुळे या गॅस चोरीचा प्रकार असल्याचा आमचा प्राथमिक संशय आहे। त्या दृष्टीने आम्ही तपास करत आहोत। अशीच घटना वाकड या ठिकाणी घडली होती आणि त्याच्यानंतर आता पुन्हा अशा ठिकाणी ही घटना घडती आहे। नक्की काय एकंदरीत हे जे माफी आहेत ते कशा पद्धतीने एकंदरीत हे संपूर्ण प्रकरणामध्ये पुढे येतात? बरोबर आहे, अशी घटना यापूर्वी घडली होती। त्याच्यामध्ये अतिशय कडक कारवाई केली होती। सर्व जे इन्व्हॉल्व होते त्याच्यामधले आरोपी यांना सर्वांना अटक केली होती। पुन्हा अशा प्रकारची जी घटना या ठिकाणी घडते याच्यामध्ये देखील जे काही याच्यामध्ये इन्व्हॉल्व लोक असतील त्यांच्यावरती कडक कारवाई करतात।